संदीप शंकरराव अडके, सचिव जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टचा मी सचिव आहे। आणि माझ्याबरोबर या ट्रस्टचे पदाधिकारी आणि काही मेंबर्स आहेत। डॉक्टर डायना अडके, डॉक्टर दिलीप तांबे, दीपक पेंढारकर, केशव जागीरदार आणि रमाकांत गडकर। आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा मुख्य उद्देश असा आहे की आपल्याला तर सोलापुरातील अतिशय बहुचर्चित आणि कोट्यावधी रुपयाचा 137 एकर जागेचा स्कॅम जे जुनी जागेमध्ये झालेला आहे, तर त्या बाबतीतली ही प्रेस कॉन्फरन्स आहे। तर जी जुनी मिलची जागा होती सोलापूरमध्ये 137 एकर, या जागेतील या सर्व बोगस सरकारी गृहनिर्माण संस्था आणि इतर संस्था होत्या, त्या ऑलमोस्ट 19 बोगस संस्था आम्ही अवसायनात काढलेल्या आहेत। आणि आता ही जी आमच्या ट्रस्टची जागा होती त्याच्यावरची जे काही अतिक्रमण आहेत किंवा सर्व अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर आता ट्रस्टने सक्त कारवाई सुरू केलेली आहे। आपल्याला माहीतच असेल की सोलापुरातील आणि आशिया खंडातील अतिशय प्रसिद्ध सोलापूर स्पिनिंग अँड विविंग मिल, ज्याला जुनी मिल म्हणायचे, 1963 साली बंद पडली आणि त्याच्या जागेचा लिलाव 1989 साली कोर्टाने काढल्यानंतर हे आमची जी जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर आहे ती कुमार शंकर करजगे याने त्या काळी स्थापन केली होती। आणि जवळपास 1100 मी आणि माझ्यासाठी जे सगळे मेंबर आहेत या लोकांकडनं कोट्यावधी रुपये जमा करून कोर्टातनं ही 1 ते 5 लॉटमध्ये सोलापूरमध्ये असलेली जागा ही 1989 साली मुंबई हायकोर्टाने आमच्या ट्रस्टला अवॉर्ड केली। आणि त्यानंतर त्याचे उर्वरित टोटल 9,36,00,000 रुपये आमच्या ट्रस्टच्या 1100 मेंबर्सनी कोर्ट रिसिव्हरतर्फे भरले। आणि ही जागा 96 ते 98 या पिरियडमध्ये 5 वेगवेगळ्या लॉटमध्ये जे सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड आहे तिथं 65 एकर, आता जी उमानगरी म्हणून जी एस टी स्टँड समोर ओळखली जाते जागा ती, त्याच्यानंतर एस टी स्टँड समोरच असलेली धरमसी लाईन आहे तिथं कंबर तलावाजवळ जवळपास 15 एकर जागा आहे, तिथं वॉटरफ्रंट फेज 1-2 मोतीबाग एरिया म्हणतो आपण त्या एरियामध्ये अशा जवळपास 137 एकर जागा 1 ते 5 लॉटमध्ये या कोर्ट रिसिव्हरने आमच्या ट्रस्टला दिल्या होत्या। आणि त्या दिल्यानंतर 98 मध्ये 16/1/98ला या आमच्याच संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष होते कुमार शंकर करजगे यांनी 16/1/98ला एक बोगस उमा कोऑपरेटिव्ह गृहनिर्माण संस्था मर्यादित ही एक संस्था निर्माण केली। ती कुठे 10 उमा सहकारी गृहनिर्माण संस्था, त्यानंतर 12 ब, 12 क, 13, 13 अ, 13 ब, 14 वॉटरफ्रंट फेज 1, वॉटरफ्रंट फेज 2 आणि द स्क्वेअर फ्लॅट अँड शॉप ओनर्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड अशा तब्बल 19 गृहनिर्माण संस्था या अवसायनात काढलेल्या आहेत। आणि ही महाराष्ट्रातली एवढ्या मोठ्या बोगस गृहनिर्माण संस्था अवसायनात काढायची माझ्या माहितीप्रमाणे पहिली घटना आहे। आता ह्या गोष्टीचा जर आपण थोडा इतिहास बघायला गेलो तर मी सांगितलं की 1989 साली या ज्या 1 ते 5 लॉटच्या जागा आहेत या आमच्या जुनी मिल ट्रस्टला अवॉर्ड झाले असताना 98 साली यांनी बोगस उमा सहकारी संस्था बनवली कुमार शंकर करजगे आणि त्याच्या काही सहकार्यांनी। तर ही उमा सहकारी संस्था बनवताना त्याचे मुख्य प्रवर्तक होते सौ वीणा अनंत दाते, जे पंचांग करते दाते आहेत ना, त्यांच्याशी संबंधित वीणा अनंत दाते यांनी ही बोगस संस्था बनवली। कुमार शंकर करजगे, दिलीप यशवंत आत्रे जे आपल्या सध्या लिक्विडेट समर्थ सहकारी बँक घोटाळ्यातले प्रमुख आरोपी दिलीप यशवंत आत्रे या अशा 15 लोकांना बरोबर घेऊन यांनी ही आमच्या जागेवर बोगस संस्था बनवली। आणि आजतागायत त्या संस्थेचं कुठलंही वाटप नाही आहे। विशेष म्हणजे हे तुम्हाला आजचा 7/12 दाखवतोय या संस्थेचा। ही संस्था जी गृहनिर्माण संस्था 98 साली बनवलेली उमा कोऑपरेटिव्ह संस्था आहे, हा त्याचा रिसेंट 7/12 आहे। या 7/12वर
कुमार शंकर करजगे आणि त्यांच्या 3 भावांचे नाव आहे. जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे त्याच्यावर कुमार शंकर करजगेचं स्वतःचं नाव आहे आस्था आहे 98 सालापासून सुद्धा. आणि विशेष म्हणजे की आज सुद्धा शेत जमीन आहे. 98 सालापासून एखादी हाऊसिंग सोसायटी बनते ती प्रायव्हेट नावावरच राहते, ती आज सुद्धा शेत जमीन राहते. एवढा मोठा भ्रष्टाचार यांनी कुमार शंकर करजगेने केलेला आहे. त्यांनी दाखल केलेलं हे ऑडिट रिपोर्ट आहे सध्याचं. त्या ऑडिट रिपोर्टमध्ये त्यांनी स्वतः लिहिलंय की या जागेचं आम्ही अजूनही वाटप केलेलं नाहीये, डेव्हलपमेंटच झालेली नाही या जागेची. त्यांनी स्वतः सबमिट केलेला ऑडिट रिपोर्ट आहे सध्याचं. याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की सोलापूर शहर बाळे येथील गट क्रमांक 1/1 जागा ही सदर जागेचा विकास अद्याप होणे नाही. ही गोष्ट मी म्हणत नाही. अधिकारी बांधकाम परमिशन देणारे भ्रष्ट अधिकारी, या होर्डिंगला परमिशन देणारे हे सध्याचे कमिशनर, असिस्टंट कमिशनर लोकरे, हे सगळे सहभागी आहेत. त्याच्यामुळे तेवढे असंख्य अतिक्रमणे आणि 137 एकर जागेवर सगळे बेकायदा बांधकाम झालेले आहेत. त्याच्यातलं अजून एक उदाहरण द्यायचं म्हणजे तिथं ब्रह्मकुमारी म्हणून जे सोलापूरमध्ये सेंटर आहे त्यांनी 1.5 एकर जागा बळकावलेली आहे. त्या जागेवर खरं तर त्याच्यासाठी एज्युकेशनल सेंटरसाठी आमचं रिझर्वेशन आहे. त्या जागेवर ब्रह्मकुमारी सारखे जे लोक सांगतात की आम्ही फार मोठं धार्मिक काम करतो ते तिथं येऊन कुंडली मारून बसलेले आहेत. यशराज नावाने यशराज चौपाटी, यशराज लॉन, यशराज कॅन्टीन, यशराज गादी सेंटर, फॅमिली अक्वास्पा, यशराज मोटार्स, यशराज टायर्स, यशराज कन्स्ट्रक्शन, हे अनेक त्यांचे धंदे आहेत. यशराज त्याच्याबरोबर बाकीचे अनेक धंदे सांगायचे म्हणले तर कंदलगावमध्ये मोहिनी वॉटर पार्क, यशराज वायनरी, नागेश करजगे स्कूल, त्याच्यानंतर उमा गृहनिर्माण संस्था, उमा सहकारी पतसंस्था, के बिल्डर्स, के असोसिएट्स, सोनाशंकर ट्रस्ट, हे असे अनेक असंख्य वेगवेगळे अनधिकृत उद्योग आणि धंदे कुमार शंकर करजगे आणि त्याच्या सगळ्या नातेवाईकांनी आजतागायत 35-36 वर्षात आमच्या जागेवर केलेले आहेत.